श्री स्वामी समर्थ केकिल ब्लाऊज डिझाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नवरीचं ब्लाऊज कटिंग करणार आहोत. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. हँडवर्क आधीच ऑलरेडी आलेलं आहे ब्लाऊजला. हा गळा आहे. हा समोरच्या फ्रंटचा भाग आहे, समोरचा गळा. आणि स्लीव्जला आलेले आहे. हे दोन्ही स्लीव्जचं वर्क आलेले, हे एक आणि हे एक. आता आपण कटिंग करून घेऊ. सगळ्यात आधी तर अस्तर टाकायचं आहे. अस्तर मी तुम्हाला पहिले बोलले ते तसंच टाकायचं. हे जी काठाची साईड आहे ना, काठाची साईड पूर्ण घडी हे टोकला हे करायचं, एकदम पॅक समोरासमोर घ्यायचं आणि आडवी घडी करून घ्यायची. आता पहिले आधी इकडून इकडं घडी टाकली, आता इकडच्या साईडने इकडं घडी टाकायची पूर्ण फिटिंगच्या मापाची. तर आपण आता फिटिंग घेऊ ब्लाऊजवर. नेहमी कधी पण हुकाच्या साईडनीच फिटिंग घ्यायची, म्हणजे तो ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. ही हुकाच्या साईडने फिटिंग घेतो. आता आपण फिटिंग 7 इंचची आहे. 7 इंच तर फिटिंग 2 इंच वाढवून घ्यावं लागते, तर 2 इंच फिटिंग वाढवून घ्यायची. 7, 8, 9 इंचची फिटिंग घ्यायची आपल्याला. तर त्यांनी थोडंसं एक्स्ट्रा फिटिंग सांगितलं, त्यामुळे आपण आणखीन 1 ते 1.5 इंच शिल्लक घेणार आहोत. 7 इंचची आहे तर 3 इंचची फिटिंग शिल्लक घेऊ. 10 इंच. आता ही असे सरळ कापड उभा कट करून घ्यायचा. आता याच्यात आपली फिटिंग निघली. आता फिटिंग घेतल्यानंतर आपल्याला ह्याच कापडमध्ये उंची मोजून घ्यायची. पूर्ण घडी ओपन करायची. आता अस्तरची घडी ओपन केल्यावर हे फिटिंगचं माप झालंय, तर हे टोक याला एकदम समोरासमोर घेऊन, पहिले आडवी टाकली होती तर आता पहिले अशी टाकली होती, तर आता आपल्याला उभी फिटिंग घ्यायची, उभी उंची घ्यायची. आणि आयता गळा असल्यामुळं काही गळा वगैरे काही घ्यायचं कामच नाही. उंची पण पाठीमागच्या साईडनी घ्यायची, हुकाच्याच बाजूच्या साईडनी घ्यायची उंची, शोल्डरपासून तर खालीपर्यंत. सव्वा 13 आहे, तर आपण 13.5 घेऊ. 13.5च्या उंची 1 इंच वाढवून घ्यायची कंपल्सरी सगळ्यांची. प्रत्येक ब्लाऊजची उंची 1 इंच वाढवावं लागते. 13 तर सव्वा 13, 13.5 तर 14.5 घेऊ. ही झाली 14.5ची उंची. आता परत हे 14.5च्या उंचीपासून असं पूर्ण कट करून घ्यायचा. आता माप टाकायचे आपल्याला. गळा, शोल्डर, मोंडा सगळं पूर्ण. तर माप हे पॅक साईडनी टाकायचे कधी पण. गळा 2.5 इंचचा, शोल्डर 3 इंचचा आणि मोंडा 6.5 इंचचा. आणि 1 इंचचा सेप आणि परत तिथं 1.5 इंचचा. हा 1.5चा आणि हा 1चा. आता याला आरमोल गोल करून घ्यायचे, सेप देऊन घ्यायचा. हा सेप मागच्या भागाला कट करायचा, हा सेप समोरच्या भागाला कट करायचा. आता इथं शोल्डर घेतलं, शोल्डरपासून आता इथे हा गळा घेतला, गळापासून खाली आता आपल्याला समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे.
हा इथला 2.5 इंचाचा गळा झाला. इथून खाली पण आपल्याला एक गळा मोजून घ्यावा लागतो. ते ब्लाऊजवरच घेऊ आपण. ब्लाऊजवर ते तो पण समोरचा गळा हुकाच्याच साईडने मोजायचा. सहा इंचचा आहे. शोल्डर इथपर्यंत आहे. तर गळा 6 इंचचा. 6 तर गळा समोरचा गळा आपल्याला अर्धा इंचच वाढवावा लागतो. 6 तर 6.5. आता हे झालं. हा गळा 2.5 इंचचा. हा गळा 6.5 इंच आहे. तर अर्धा इंच वाढून घेतला 6.5चा. इथून इथं शोल्डर झालं. शोल्डर झाल्यानंतर इथं मोंढा झाला. मोंढा घेतल्यानंतर आपण 1 इंचचा एक सेप दिला आणि 1.5 इंचचा एक सेप दिला. आता आपल्याला प्रिन्स कटची मापं टाकायचे. आपण प्रत्येक 9च्या फिटिंगला 4 इंचचं माप टाकतो. तर हे 7चीच फिटिंग असल्यामुळे आपल्याला हे भाग कमी अर्धा इंच कमी घ्यावा लागतो. कारण हा समोर एकदम बरोबर फ्रंटमध्ये बसला पाहिजे. तर हा 7 इंचचीच फिटिंग असल्यामुळे आपल्याला 3.5 इंचचंच माप घ्यायचं आहे. इथं पण 3.5 इंच. आणि इथून इथं आपण नेहमी 2.5 इंच घेतो. जास्त जाड असेल तर 3 इंच घेतो. तर हे 2.5 इंचावरच माप घ्यायचं आहे. आणि हा आकार आता असा पूर्ण गोल आखून घ्यायचा. इथं आपण कंपल्सरी 1.5 इंच करतो. तर हे कमी माप असल्यामुळे 1 इंचच करायचं, कमी करायचं. आणि वरती 1.5 इंच घ्यायचं. 1.5 इंच घेतल्यानंतर हा आकार असा जोडून घ्यायचा. हा खालचा घ्यायचा, वरचा नाही. आता कट करून घेऊ आपण ते. पहिले तर हा मागच्या साईडचा सेप कट करून घ्यायचा 1.5 इंचवाला. त्याच्यानंतर इथून हे 2 भाग वेगळे वेगळे करायचे. 2 भाग वेगळे वेगळे केल्यानंतर आधी मागचा भाग काढून घ्यायचा बाजूला. नंतर समोरचा भाग कट करायचा. समोरच्या भागामध्ये आधी हा 1 इंचचा सेप आहे, तो सेप कट करून घेऊ. सेप कट केल्यानंतर सगळ्यात आधी ह्या प्रिन्स कटचा माप कट करून घ्यायचा. हा सेप 1 इंचचा कमी केलेला सेप आहे, तो कट करून घ्यायचा. हा मागचा भाग आहे. मागच्या भागाला आपण आता मागची पट्टी काढू. याच्यात मागची पट्टी मागच्या याच्यावरच ठेवून मोजायची. मागची पट्टी 3.25 इंच आहे, तर 3.25 इंच घ्यायची. मागची पट्टी पण अर्धा इंचच वाढवावं लागते. समोर जो गळा घेतला 2.5चा, तोच गळा घ्यायचा 2.5 इंचचा. ते झाल्यानंतर हे उरलेले अस्तरमध्ये बाह्या काढून घेऊ. बाह्या 8.5 इंच. तर 8.5 मध्ये अर्धा इंच वाढून घ्यायचं. 8.5 तर 9 इंच बाह्या. 9 इंच बाह्या पॅक साईडने घ्यायच्या. त्याच्यातून एकदम हे इकडं ओपन साईडने 2.5 इंच कमी करायच्या. कंपल्सरी सगळ्यांना 2.5 इंच कमी करायच्या. ज्यांना जास्त शॉर्ट लागत असतं त्यांना 3 इंच कमी करायचं. असा सेप देऊन घ्यायचा. हे झालं बाह्या. आता आपण पीस कट करून घेऊ.
काढून घेऊ. नंतर शिवताना आपण ॲडजस्टमेंट करू. आता समज कुठून घ्यायचे, कुठून शिवायचे, काय वरती थोडीफार डिझेल जाईल ही इथली स्टोनची उंचीनुसार, तर ते कट करून घेऊ. मग ते काढल्यानंतर गळा काढू मागचा. हा गळा समोरच्या साईडने येणार. तर हा गळा येण्यासाठी आपल्याला आता हे एकदम ओपन साईडनेच टाकावं लागेल. ही झाली आपली प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग पूर्ण.